की हे वारंवार एमपीएससी कडून ही अशी गैरसोयीची सगळे पावलं जी उचलली जातात ती का जातात? त्वरित का नाही तुम्ही म्हणजे आंदोलनासाठी काय थांबता? मग त्याच्यात आम्ही पाठिंबा दिलाय, राष्ट्रवादी काँग्रेसने सगळेच दिले पाठिंबा. हा तरुणांचा विषय आहे. एक तर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत नाही, नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत आणि त्याच्यातच तुम्ही पाहता स्पर्धा परीक्षांचा देखील हा गोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? मागच्या वर्षी देखील ते चाललेलं. आणि हे जे बेसिक प्लॅनिंग आहे ते एमपीएससी वाल्याने एक तर काम करावं तर राजीनामा द्यावा त्यांनी. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं होतं त्या जे काही आयोग आहे त्यांना आणि ही पूर्वी परीक्षा बघा हे कालच केलं हे सत्तेतली लोक आहेत. ट्विट करण्यापेक्षा त्यांनी खरं तर फोन करून सांगायला पाहिजे आणि आयोगाने देखील थोडं संवेदनशील प्रमाणे हे घेतलं पाहिजे. एवढा वेळ कशाला काढतात? जर काम जमत नसेल तर बाजूला व्हायला पाहिजे. पण मुलांचं एवढी गैरसोय कशाला? प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे का? त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं सांगतात की राजकारण केलं जातं, राजकारण केलं आता जर आयोग हे इंडिपेंडेंट असेल तर मी परत एकदा सांगेन, आयोगाने एकदा स्वतःला काम जमतंय की नाही जमत हा विचार करा. बघा मी कुठच्याही समाजाबद्दल नाही, सगळ्या समाजांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. सगळेच समाज आपले आहेत. अर्थात प्रत्येक समाज आपल्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. काही जणांना आंदोलन करावं लागतंय, काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारने या खोके सरकारने. आम्ही सगळ्यांना न्याय देऊ. आमच्या 2.5 वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं, कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेत होतो. शेतकऱ्यांचं असेल, महिलांचं असेल, प्रत्येक समाज असेल, प्रत्येक धर्माचं असेल. मूळ जे सत्तेत बसतात तर सत्ताधाऱ्यांचं कामच हे असतं की जी निवेदन येतात ते घ्या. कोणावर लाठीचार्ज करणं. आज पण मला सांगा तुम्ही, जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता, एसपीची बदली काढली, अधिकारानं बदललं, पण सीएम की डोंट डीसीएम या तिघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही. जनरल डायर कोणी माहिती नाही. बदलापूरला देखील जे आंदोलन झालं परवाकडे त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती नाही. तर हे का नाही लोकांसमोर येत? अधिकारानंच तुम्ही समोर आणता, पण जे राजकीय लोक आहेत त्याच्यातले ते कधी का समोर येत? मला वाटतं महाराष्ट्रातच आपण पाहतोय महिलांच्या विरोधात जे घटना घडतात आता महिला बोलायला लागलेल्या. पण जसं मध्ये हिट अँड रन केस झाली पुण्याची, वेदांत अग्रवाल आता कुठे आहेत? मुंबईत हिट अँड रन केस झाली, ते शाह कुठे आहेत? ह्याच्यावर आता आपण विसरत गेलोय. अदानीचं जे आता हिडनबर्ग झालं तर ही घटना विसरू नये. आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की राष्ट्रपती महोदयांकडे शक्ती कायदा जो आम्ही पारित केला होता 3 वर्ष प्रलंबित आहे तो आणा, पोलिसांना ताकद याच्यावर कारवाई करा. हा त्यांचा बालेकिल्ला नाही, कोणाचाच बालेकिल्ला नाही, हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे. आपण पाहताय रिस्पॉन्स जोरदार आहे. एक महत्वाचं आहे, लोकांनी इथे जी अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही. आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल. एवढे वर्ष ह्या तालुक्यामध्ये सत्ता असूनही, मंत्रीपद असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात, पावसाळ्यात टँकर लागतात. ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडवून आणू. भयानक त्यांनी वाक्य आता मी सभेत पण बोललो, लगेच त्यांना अटक झाली पाहिजे, मग हिंमत नाही होणार असं बोलण्याची. म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असता, कधी आमच्याबद्दल करता, कोणाचं काही चुकलं तर तुमचा अधिकार असतो. कधी कधी आमचं योग्य असेल आम्ही तुम्हाला सांगतो नाही तुमचं रिपोर्टिंग चुकीचं, हे तुम्ही चर्चेतून काढू शकता. पण जे वामन म्हात्रे बोलत, मला बोलायला पण लाज वाटते, त्यांना लगेच अटक झाली. मला वाटतं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं लाडका कॉन्ट्रॅक्टर एवढंच काम चालू आहे. फसवण्यासाठी खूप योजना आता आणतील, योजनांचा पाऊस पडेल, ढगफुटी होईल, पण आता महाराष्ट्र फसणार नाही. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला.